आपल्यापैकी अनेक जण अतिशय गंभीर परंतु महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करतात। समजा ही गोष्ट आपण घेतलीच नाही तर किती नुकसान होऊ शकतं याचा आपल्याला अंदाज नसतो। आपल्या एका चुकीमुळे कदाचित आपल्या परिवाराला सफर व्हावं लागू शकतं। म्हणूनच आजचा अतिशय हटके व महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलो आहोत। यात आम्ही टर्म इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या। आज तुम्हाला टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, टर्म इन्शुरन्स का घ्यावा, टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा, टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्य कोणती हे सांगणार आहे। तसेच तुम्ही तो सिलेक्ट कसा करावा हे व्हिडिओच्या शेवटी थेट लाईव्ह डेमोच्या माध्यमातून शिकणार आहात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इन्शुरन्स म्हणजे काय तर एखादी व्यक्ती, इन्शुरन्स कंपनी यांच्यात झालेला ॲग्रीमेंट ज्याद्वारे इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीला ठरलेल्या काळात ठरलेली रक्कम आर्थिक पाठबळ म्हणून देते, ज्याला आपण कव्हर असं म्हणतो। यासाठी त्या व्यक्तीला त्या इन्शुरन्सचे ॲग्रीमेंट प्रमाणे हप्ते अर्थात प्रीमियम भरावे लागतात। जी व्यक्ती इन्शुरन्स घेते तिला पॉलिसी होल्डर म्हणतात। जी कंपनी इन्शुरन्स देते तिला इन्शुरन्स कंपनी म्हणतात। आजकाल इन्शुरन्स ॲग्रीगेटर कंपन्याही भारतात उदयाला आल्या आहेत। त्या ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वेबसाईटवरूनही तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स सहज खरेदी करू शकता। अशा ॲग्रीगेटर कंपन्यांमध्ये policybazaar.com ही अग्रणी कंपनी आहे। इन्शुरन्सचे प्रकार किती आहेत तर ढोबळ मनाने याचे दोन मुख्य प्रकार पडतात। एक आहे जनरल इन्शुरन्स तर दुसरा आहे लाईफ इन्शुरन्स। जनरल इन्शुरन्स हा असा इन्शुरन्स असतो ज्यामध्ये इन्शुरन्स कंपनी मृत्यू सोडून इतर ठरलेल्या गोष्टीचं नुकसान भरून काढण्यासाठी पैसे देते। यामध्ये पॉलिसी होल्डरला एक प्रकारे फायनान्शियल पाठबळ दिलं जातं, ज्यामुळे त्याचं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते भरून निघतं। जनरल इन्शुरन्सचे काही प्रकार पडतात ते असे: हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, होम इन्शुरन्स किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स। इन्शुरन्सचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे लाईफ इन्शुरन्स। लाईफ इन्शुरन्स म्हणजे एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अनपेक्षित घटनांमध्ये पॉलिसी होल्डरला किंवा त्याच्या परिवाराला फायनान्शियल कव्हरेज मिळतं। अनपेक्षित घटना म्हणजे मृत्यू किंवा अपंगत्व होय। लाईफ इन्शुरन्समध्ये एक प्रकारे नॉमिनी किंवा पॉलिसी होल्डरच्या परिवाराला सुरक्षित केलं जातं। नॉमिनी म्हणजे पॉलिसी होल्डरने पॉलिसी बेनिफिटसाठी ज्याचं नाव लिहिलेलं आहे ती व्यक्ती। यामध्ये अतिशय कमी प्रीमियममध्ये तुमच्या परिवाराला तुमच्या पश्चात अतिशय चांगली रक्कम दिली जाते। लाईफ इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत। त्यातील टर्म इन्शुरन्स, होल लाईफ इन्शुरन्स, एंडोमेंट प्लॅन, युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, चाइल्ड प्लॅन किंवा पेन्शन प्लॅन्स हे आहेत प्रकार। यातील टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ते पाहूया। टर्म इन्शुरन्स हा एक असा इन्शुरन्स आहे ज्यात पॉलिसी होल्डरला ठराविक काळासाठी नियमितपणे ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते। परंतु या ठरलेल्या काळात जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्या पॉलिसी होल्डरने ज्याचं नाव नॉमिनी म्हणून दिलं आहे अशा व्यक्तीला इन्शुरन्सची संपूर्ण रक्कम मिळते। म्हणजे कसं ते समजून घेऊया। समजा रमेश नावाच्या एका व्यक्तीने टर्म इन्शुरन्स घेतला आहे। यासाठी दर महिन्याला तो 700 रुपये प्रीमियम भरतो। सध्या त्याचं वय 30 वर्ष आहे व तो हे प्रीमियम वयाच्या 60व्या वर्षापर्यंत भरणार आहे। रमेशने हा जो टर्म इन्शुरन्स घेतला आहे यासाठी त्याने नॉमिनी अर्थात लाभार्थी म्हणून त्याच्या पत्नीचं नाव लावलेलं आहे। कंपनी टर्म इन्शुरन्समध्ये कव्हरेज समजा 50 लाखांचं देणार आहे। काही कारणांमुळे रमेशचा मृत्यू वयाच्या 45व्या वर्षी झाला तर त्याच्या पत्नीला अर्थात लाभार्थीला याचे थेट 50 लाख रुपये मिळतात। शिवाय लाभार्थीला पुढचे कोणतेही प्रीमियमचे हप्ते भरण्याची गरज नसते। टर्म इन्शुरन्सला मराठीत मुदत विमा असंही म्हणतात। काही कंपन्या या काळात अपंगत्वामुळे वेतनात व्यत्यय आल्यास कायम किंवा काही अंशिक कव्हरेज देत असतात। परंतु समजा रमेश 60 वर्षांनंतरही जिवंत असेल तर त्याला किंवा त्याच्या पत्नीला मात्र या इन्शुरन्सचा कोणताही फायदा मिळत नाही। तसंच ज्या वर्षी इन्शुरन्स घेतलाय त्याच वर्षी जर पॉलिसी होल्डरने आत्महत्या केली तर त्याचाही बेनिफिट मिळत नाही। दुसरं म्हणजे टर्म इन्शुरन्स काढल्यावर पहिल्याच वर्षी मृत्यू झाला तर मात्र काही कंपन्या कव्हरेज देत नाहीत। आता टर्म इन्शुरन्स का घ्यावा हे पाहूयात। भारतात बहुसंख्य घरात कमावती व्यक्ती एकच असते, त्यामुळे संपूर्ण घर एक प्रकारे त्याच व्यक्तीच्या कमाईवर अवलंबून असतं। उद्या त्याच कमावत्या व्यक्तीला काही झालं तर कुटुंबावर मोठं संकट येऊ शकतं। तसंच मोठ्या आर्थिक संकटांना त्या परिवाराला सामोरं जावं लागू शकतं। कोणत्याही व्यक्तीची जागा पैसे भरू शकत नाहीत, परंतु ती व्यक्ती जो पैसा कमवत होती ते मिळणं बंद झालं तर त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जगणं कठीण होऊ शकतं। अशा वेळी जर त्या व्यक्तीच्या नावावर टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल तर एक प्रकारे त्याचा परिवार हा सुरक्षित झालेला असतो। कधी कधी पॉलिसी होल्डरला सध्याच्या जगात जीवनशैलीनुसार काही व्यसनं लागू शकतात। सध्याचं जीवन हे देखील प्रचंड व्यस्त झालेलं आहे, त्यामुळे कळत नकळत अनेक आजार उद्भवतात। टर्म इन्शुरन्स केवळ आपल्या परिवाराला सुरक्षित करत नाही तर गंभीर आजारांच्या काळातही काही फायदे देऊ शकतो। शक्यतो हृदयविकाराचा झटका किंवा कर्करोग यासारख्या आजारांची अशी भरपाई मिळू शकते।
दुसरं म्हणजे अनेक कमावत्या व्यक्ती होम लोन, कार लोन सारखं लोन घेतात. ज्या व्यक्तीने लोन घेतला आहे त्याचा जर अकस्मात मृत्यू झाला तर लोनचे हप्ते हे नॉमिनीला भरावे लागतात. अशा वेळी नॉमिनी जर कमावती नसेल तर डबल आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारातही टर्म इन्शुरन्स तुमचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं. ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे अशा व्यक्तीने तर काहीही करून टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. टर्म इन्शुरन्सचा हप्ता हा इतर इन्शुरन्सपेक्षा कमी असतो. तसंच जो फायदा मिळतो तो खूप मोठा असतो. टर्म इन्शुरन्स हा गुंतवणुकीचा प्रकार नसून तो एक प्रकारे परिवाराला आर्थिक सुरक्षित करण्याचा प्रकार आहे. आता टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा ते पाहूयात. टर्म इन्शुरन्स तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा त्याचा प्रीमियम कमी असतो. तर तुम्ही जेवढा तो लेट कराल तेवढा त्याचा प्रीमियम जास्त असतो. 21व्या वर्षात घेतलेला टर्म इन्शुरन्स व 35व्या वर्षात घेतलेला टर्म इन्शुरन्स यांच्या प्रीमियममध्ये मोठा फरक असतो. असं असलं तरीही तुम्ही जर तो घेतला नसेल तर तो आत्ताच घ्या किंवा त्याचा विचार करायला सुरुवात करा. अनेक कंपन्यांचा प्रीमियम हा तुम्ही इन्शुरन्स जेव्हा घेता तेव्हा जो असेल तोच कायम असतो, परंतु काही कंपन्यांच्या प्रीमियममध्ये काही टक्क्यांमध्ये दरवर्षी वाढ होते. त्यामुळे तो घेताना या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. प्रीमियमचे हप्ते तुम्ही महिन्याला, 3 महिन्याला, वर्षाला किंवा अगदी एकदम देखील भरू शकता. समजा एखाद्या इन्शुरन्सचा हप्ता 700 रुपये प्रति महिना आहे, तो तुम्ही 30 वर्षांसाठी भरणार आहात, तर ती एकूण रक्कम अंदाजे 2,52,000 होते. अशा वेळी तुम्हाला यासाठी अंदाजे 50 लाखांपर्यंत कव्हरेज मिळू शकतं. आता हे 700 रुपयांचं प्रीमियम तुम्ही महिन्याला भरलं तर 700, 3 महिन्यांनी भरलं तर 2100, 4 महिन्यांनी भरलं तर 2,800 व वर्षाला भरलं तर 8,400 होऊ शकतं. तुम्ही जर आगाऊ प्रीमियम भरत असाल तर काही कंपन्या तुम्हाला थोडीफार सूटही देऊ शकतात. जसं की 3 महिन्यांसाठी तुम्हाला 2100 रुपये लागत असतील तर हीच रक्कम एखादी कंपनी तुम्ही पैसे एकदम भरताय म्हणून 100 रुपयांची सूट देऊन 2,000 करेल. परंतु हे सगळं त्या कंपनीवर डिपेंड असतं. हे फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. तुम्हाला हे सगळं स्वतः कॅल्क्युलेट करायचं असेल तर policybazaar.com वेबसाईटवर ते टूल उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला ते समजलं नाही तर पॉलिसी बाजारमधून तुम्हाला कॉल येऊन त्या गोष्टी समजूनही सांगितल्या जातात. इन्शुरन्स का घ्यावा व प्रीमियम कसं असावं हे आपण पाहिलं. आता तुमचं कव्हरेज किती असावं हे पाहूया. अनेक तज्ज्ञांच्या मते तुमच्या वार्षिक कमाईच्या 10 पट तुमचं कव्हरेज असावं. हा मिनिमम कव्हरेजचा आकडा आहे. म्हणजे समजा गणेश नावाचा व्यक्ती वर्षाला 10 लाख रुपये कमवत असेल तर त्याचं कव्हरेज हे 10 लाखांच्या 10 पट अर्थात 1 कोटीचं असावं. समजा एखादा व्यक्ती वर्षाकाठी 5 लाख कमवत असेल तर त्याने कमीत कमी 50 लाखांचं कव्हरेज घेतलंच पाहिजे. मग जास्तीत जास्त कव्हरेज किती रुपयांचं असावं तर अनेक तज्ज्ञांच्या मते 15 ते 20 पट असायला हरकत नाही. म्हणजे ज्याची वार्षिक कमाई 10 लाख त्याने 2 कोटी तर ज्याची वार्षिक कमाई 5 लाख त्याने 1 कोटींचं कव्हरेज घ्यायलाच हवं. बाकी तुमचं कव्हरेज जेवढं जास्त त्या प्रमाणात तुमचा प्रीमियमही वाढतो. टर्म इन्शुरन्सची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आता पाहूयात. टर्म इन्शुरन्सचा हप्ता अर्थात प्रीमियम हा इतर इन्शुरन्सच्या तुलनेत कमी असतो. म्हणजे अगदी सध्या 1-2 कंपन्यांचे 50 लाखांच्या कव्हरेजचे प्रीमियम चालले तर ते महिन्यासाठी 700 ते 800 रुपयांपर्यंत आहेत. याचा अर्थ प्रीमियम कमी व कव्हरेज जास्त हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे पॉलिसी धारकाला प्रीमियम भरण्याची जी मुदत ठरली आहे त्या मुदतीनंतर जर निधन झालं तर त्याचा कोणताही फायदा पॉलिसी धारकाला किंवा नॉमिनीला मिळत नाही. पॉलिसी धारकाला जिवंत असेपर्यंत कव्हरेजचे कोणतेही फायदे होत नाहीत, तर हा फायदा पॉलिसी धारकाने ज्याला नॉमिनी केला आहे त्याला होतो. पॉलिसी धारकाला जिवंत असताना फक्त कायमचे अपंगत्व किंवा मोठा आजार ज्यामुळे त्याची कमाई बंद होईल अशाच वेळी फायदा मिळतो. हे पुन्हा कंपनी टू कंपनी व्हॅरी होतं. टर्म इन्शुरन्स बरोबर जर कोणाला एक्स्ट्रा बेनिफिट घ्यायचे असतील तर त्यांना जास्तीचा प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम कंपनी टू कंपनी बदलतो. याला रायडर बेनिफिट असंही म्हटलं जातं. यात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स किंवा तुमचा कालावधी संपल्यानंतर काही पैसे परत मिळू शकतात. टर्म इन्शुरन्समध्ये कंपन्या शक्यतो एकच प्रीमियम कायम ठेवतात, परंतु काही कंपन्या प्रीमियमचा हप्ता वाढवू शकतात. आता टर्म इन्शुरन्स सिलेक्ट कसा करावा हे देखील पाहूयात. यासाठी policybazaar.com या वेबसाईटची मदत घेऊया. गुगलवर पॉलिसी बाजार टर्म इन्शुरन्स असं सिलेक्ट करा. त्यानंतर जे लिंक येईल त्यावर क्लिक करा. तुम्ही पॉलिसी बाजारच्या टर्म इन्शुरन्स सिलेक्शन पेजवर जाल. या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती भरा, जसं की तुमचं नाव, तुमची जन्मतारीख व फोन नंबर. यानंतर व्ह्यू प्लॅन्सवर क्लिक करा. यानंतर तुम्ही नोकरी करता की सेल्फ एम्प्लॉईड आहात असा प्रश्न असेल. योग्य ठिकाणी तुम्ही क्लिक करा. यानंतर तुमची वार्षिक कमाई किती असा एक पर्याय येईल. इथेही योग्य ठिकाणी क्लिक करा. यानंतर तुमचं शिक्षण विचारलं जाईल. इथेही तुमचं जे शिक्षण झालंय ते सिलेक्ट करा.
यानंतर तुम्ही तंबाखू खाता का किंवा सिगरेट पिता का असा प्रश्न विचारला जाईल. इथेही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असिस्टंट कॉलची गरज आहे का असं विचारलं जाईल. तुम्हाला जर फोनवर माहिती हवी असेल तर असिस्टंट कॉलवर क्लिक करा. जर यावर क्लिक केलं तर तुम्हाला पॉलिसी बाजारकडून फोन येऊ शकतो. तुम्हाला कॉलची गरज नसेल तर क्लिक करू नका. यानंतर 2 सेकंदात तुमच्या समोर पॉलिसीचे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या कंपन्यांसह दिसतील. इथे तुम्हाला अनेक फिल्टर वापरून पॉलिसी सिलेक्ट करता येईल. हे फिल्टर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लावू शकता. पहिला फिल्टर आहे इन्शुरर. याचा अर्थ तुम्हाला कोणत्या कंपनीचा प्लॅन हवा आहे. शक्यतो हा फिल्टर निवडू नका, कारण तुम्हाला तुलना करण्यासाठी पर्याय कमी होऊ शकतात. त्यानंतर पुढचा फिल्टर आहे लाईफ कव्हरेजचा. याचा अर्थ तुम्हाला कव्हरेज किती रकमेचं हवं आहे ते इथे सिलेक्ट करता येतं. इथे 20 लाखांपासून 20 कोटी रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात. तिसरा फिल्टर आहे कव्हरेज टिल एजचा. याचा अर्थ तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत कव्हरेज हवं आहे. इथे तुम्हाला 33 पासून 100 वयापर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. यानंतरचा फिल्टर येतो क्लेम सेटलमेंट रेशोचा. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे 100 क्लेम्स मागे कंपनीने किती क्लेम अप्रूव्ह केले आहेत त्याची आकडेवारी. क्लेम सेटलमेंट रेशो शक्यतो चांगला असायला हवा, परंतु याबरोबर कंपनी कशी आहे हे देखील पाहिलं पाहिजे. यानंतर शेवटचा पर्याय येतो तुम्हाला प्रीमियम मंथली भरायचा आहे की वार्षिक. सगळे फिल्टर तुमच्या गरजेप्रमाणे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुलना करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी उपलब्ध होतात. यातून तुम्ही योग्य ती पॉलिसी सिलेक्ट करू शकता. तर पैसा पाणीच्या पर्सनल फायनान्स सिरीजमधील हा होता टर्म इन्शुरन्स विषयावरील व्हिडिओ. पुढच्या रविवारी आपण हेल्थ इन्शुरन्स या विषयावर बोलणार आहोत. त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सध्यासाठी थांबूयात. तोपर्यंत तुम्ही टर्म इन्शुरन्सचा नक्की विचार कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.